नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्पार्कस सायन्स अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती। लास्ट लेक्चर मध्ये आपण ज्यावेळेस इलेक्ट्रोस्टॅटिकचे न्यूमरिकल्स घेतले होते त्याच्यामध्ये तुम्हाला आपण 8.1 to 8.5 हे 5 प्रॉब्लेम आपण तुम्हाला सोडवून दिले होते। आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण 8.6 पासून जे काही एक्झाम्पल्स असतील ते आपण आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये काय करणार आहोत, सॉल्व्ह करून घेणार आहोत। ओके, तर बघा डायरेक्ट सुरुवात करूया। आता जे 8.6 एक्झाम्पल आहे ते काय सांगतं नीट बघा आपल्या बुक मध्ये। आधी क्वेश्चन नीट रीड करायला शिकायचं। एक वायर आहे, इज अ बेंड इन अ सर्कल ऑफ रेडियस 10 सेंटीमीटर। म्हणजे एका वायरला काय केले लक्षात ठेवायचं का सर्कल मध्ये बेंड केलेला आहे, त्याची रेडियस तुम्हाला किती दिलेली आहे लक्षात ठेवायचं 10 सेंटीमीटर। हे काय आहे याची रेडियस। ओके, आता हे वायर आहे आणि याला जो काही चार्ज दिलेला आहे तो चार्ज दिला आहे लक्षात ठेवा किती दिलेला आहे चार्ज ऑफ 250 मायक्रोकुलम 250 मायक्रोकुलम। आणि तुम्हाला काय विचारलंय व्हॉट इज द इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट द काय सेंटर, म्हणजे व्ही ची व्हॅल्यू तुम्हाला काय करायचंय कॅल्क्युलेट करायचंय म्हणजे या पॉइंटला। आता याच्यावरती युनिफॉर्मली चार्ज किती स्प्रे केलेला आहे 250 मायक्रोकुलम। तर आधी तुम्हाला सांगितलेलं आहे की फिजिक्स मध्ये कधीही काय करायचं एसआय युनिट मध्ये जे काय व्हॅल्यूज दिलेले आहेत त्याला आपण काय करणार कन्वर्ट करणार। मग या ठिकाणी रेडियस 10 सेंटीमीटरला जर तुम्ही कन्वर्ट केला तर किती 10 into 10 to the power -2 मीटर। आणि जर तुम्ही 250 मायक्रोकुलमला जर कन्वर्ट केला तर किती 250 into 10 to the power -6 कुलम। ओके, इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट अ पॉइंटचा फॉर्म्युला पाठ ठेवा 1/4 पाय एप्सिलॉन नॉट Q अपॉन R। आता मला सांगा 1/4 पाय एप्सिलॉन नॉट ची व्हॅल्यू किती असते 9 into 10 to the power 9। व्हॉट इज द गिवन चार्ज 250 into 10 to the power -6। ओके, व्हॉट इज द रेडियस डिस्टन्स 10 into 10 to the power -2 मीटर। ओके, 0 0 कॅन्सल। आता तुम्ही जर काय केलं 9 into 10 to the power 9 25 10 to the power -6 ह्या -2 ला न्यूमरेटर साइडला घ्या किती 10 to the power +2। मग v इज इक्वल टू 25 गुणिले 9 किती असतं 225 25 9 250 आणि 10 to the power। आता हे सर्वांचं बेस सेम आहे, मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, पॉवरची काय करा ऍडिशन। 9 आणि 2 11 11 आणि वजा 6 किती येतं 5। ओके, आता हे झालं। आता आफ्टर 1 डेसिमल मध्ये कधी म्हणजे आन्सर लिहायचं आपण, म्हणजे 2.25 मध्ये जर आन्सर करायचं असेल तर तुम्ही लेफ्ट साइडला 2 डेसिमल शिफ्ट केल्यामुळे 5 मध्ये 2 ऍड करा किती येतं 2.25 into 10 to the power 7 व्होल्ट। ओके, हा आहे तुमचा क्वेश्चन नंबर किंवा एक्झाम्पल 8.6। त्यानंतर बघा 8.7 कुठे दिलेला आहे, या ठिकाणी तुम्हाला काय दिलेलं आहे 8.7। ओके, आता काय दिले बघा या गिवन डेटा मध्ये 8.7 मध्ये जो काय डेटा दिलेला आहे तो गिवन डेटा बघा एक शॉर्ट इलेक्ट्रिक डायपोल आहे, म्हणजे हा इलेक्ट्रिक डायपोल आणि याचं डायपोल मोमेंट तुम्हाला किती दिलेलं आहे डायपोल मोमेंट म्हणजे पी ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 1 into 10 to the power -9 कुलम मीटर। ओके, पुढे प्रश्न काय विचारलाय तुम्हाला डिटरमाइन द इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू डायपोल। म्हणजे तुम्हाला ड्यू टू डायपोल काय कॅल्क्युलेट करायचं आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियल। मग किती डिस्टन्स वरती प्रश्न विचारलाय तुम्हाला ऍट अ डिस्टन्स ऑफ 0.3 मीटर 0.3 मीटर फ्रॉम द सेंटर ऑफ डायपोल। आता हा डायपोल आहे। ओके, डायपोल कशाला म्हणतो आपण 2 इक्वल अँड अपोजिट चार्जेस सेपरेटेड ऍट अ डिस्टन्स 2l किंवा फायनाइट डिस्टन्स 2l। हे काय झालं याचं सेंटर। आता प्रश्न काय विचारलाय तुम्हाला इलेक्ट्रिक पोटेन्शियलच कॅल्क्युलेट करायचे ड्यू टू डायपोल, पण त्याच्यामध्ये पण प्रश्न काय आहे बघा। पहिला प्रश्न काय दिलाय तुम्हाला ऑन ऍक्सियल लाईन, काय विचारलंय ऑन ऍक्सियल लाईन। मला सांगा बघा ऑन ऍक्सियल लाईन कोणाला म्हणतो आपण, ही जी लाईन आहे या लाईनला ऍक्सियल लाईन म्हणतो। दुसरा प्रश्न काय विचारलाय तुम्हाला ऑन द इक्विटोरियल लाईन, ऑन इक्विटोरियल लाईन। ओके, इक्विटोरियल लाईन कशाला म्हणतो आपण, ही जी लाईन आहे याला आपण काय म्हणतो सेंटर मधून पास होणारी इक्विटोरियल लाईन। आणि तिसरा प्रश्न काय विचारलाय तुम्हाला ऑन
लाईन मेकिंग अँगल 60 डिग्री विथ डायपोल ऍक्सिस. म्हणजे किती अँगल तयार होत आहे लक्षात ठेवायचं, 60 डिग्री. आता समजा हा 60 डिग्री इथं असेल, 60 डिग्री म्हणजे थिटा इज इक्वल टू 60 डिग्री असताना तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचंय, इलेक्ट्रिक पोटेन्शियल. म्हणजे 3 पोटेन्शियल तुम्हाला काय करायचे, कॅल्क्युलेट. पहिल्यांदा मला हे सांगा, डायपोल मुवमेंटचा फॉर्म्युला काय असतो तुमचा, V इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा 1/4πε0 P cos थीटा अपॉन काय असेल, R स्क्वेअर. आता बघा पहिला प्रश्न काय विचारलाय, ऑन ऍक्सियल लाईन म्हणजे या लाईन वरती कुठेतरी, तर ऍक्सियल लाईन वरती थीटाची व्हॅल्यू किती असते, 0 डिग्री. दुसरा प्रश्न काय विचारलाय तुम्हाला, ऑन इक्वेटोरियल लाईन म्हणजे या लाईन वरती थीटाची व्हॅल्यू किती असते, 90 डिग्री. आणि थर्ड सब क्वेश्चन मध्ये काय दिलंय तुम्हाला, थीटा इज इक्वल टू 60 डिग्री. ओके, आता पहिल्यांदा ऑन ऍक्सियल लाईन काढा. V इज इक्वल टू 1/4πε0 P cos थीटा अपॉन काय, R स्क्वेअर. आता R ची व्हॅल्यू किती दिली बाळांनो तुम्हाला, 0.3 मीटर. P ची व्हॅल्यू किती आहे, 1 × 10⁻⁹. आणि ऑन ऍक्सियल लाईन थीटा किती घ्यायचा, 0 घ्या. मग 1/4πε0 ची व्हॅल्यू किती असते, 9 × 10⁻⁹. P ची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला, 1 × 10⁻⁹ कुलम मीटर. आणि ऍक्सियल लाईन वरती कॉस थीटाची व्हॅल्यू किती आहे, 0. आणि R किती दिलंय तुम्हाला, 0.3 चा स्क्वेअर. सॉल्व्ह करा आता. 9 × 1 = 9. आता 9 - 9 हे काय होणार आहे, 10⁻0. कॉस 0 ची व्हॅल्यू किती असते, 1. आणि 0.3 चा स्क्वेअर किती असतो, 0.09. बरेच विद्यार्थी 0.9 लिहितात. आता बाळांनो 10⁻0 ची व्हॅल्यू किती असते, 1. पाठ ठेवा, 1 × 1 1, 9 × 1 9, 9 / 0.09. आता ह्याला जर डिवाइड केलात, वरती 100 न मल्टिप्लाय करा, खाली 100 न मल्टिप्लाय करा. 900 / 9 किती येणार आहे तुमचं, 100 व्होल्ट. दिस इज द इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू डायपोल ऑन द ऍक्सियल लाईन. सेकंड क्वेश्चन काय विचारलंय तुम्हाला, ऑन इक्विटोरियल लाईन. तर बाळांनो इक्विटोरियल वरती थीटाची व्हॅल्यू किती असते, 90 डिग्री. आणि जर या फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही cos 90 ची व्हॅल्यू जर पुट केलात, cos 90 ची व्हॅल्यू किती असते, 0. मग V ची सुद्धा व्हॅल्यू किती येणार आहे तुमची, 0. किंवा केसच आहे आपली, पाठ ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलंय तुम्हाला, ऍक्सिस म्हणजे थीटाची व्हॅल्यू ऍक्सिस सोबत किती अँगल आहे, 60 डिग्री. V चा फॉर्म्युला काय, 1/4πε0 P cos थीटा अपॉन काय असेल, R स्क्वेअर. ओके, मग 9 × 10⁻9, 1 × 10⁻⁹ cos 60. बाळांनो cos 60 ची व्हॅल्यू पटकन सांगा, 0.3 चा स्क्वेअर. बर, हे तुम्ही डबल सोडवू शकता. पण आताच्याच प्रॉब्लेम मध्ये आपण या सगळ्याचे आन्सर आताच काढलेच. व्हॅल्यू किती आलं होतं, 100 × cos 60 ची व्हॅल्यू किती असते बाळांनो, 1/2. आणि 100 × 1/2 किती येतं, 50 व्होल्ट. दिस इज द इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू डायपोल at an angle 60 degree with the dipole axis. Okay, next बघा 8.8. हा प्रॉब्लेम थोडंसं नीट लक्ष द्या. एक्झाम्पल 8.8 काय दिले बघा, 2 चार्जेस आहेत. ओके, Q1 आणि Q2, ज्यांना किती डिस्टन्स वरती ठेवलेला आहे, 16 सेंटीमीटर अपार्ट. मग आता समजा कुठून, 16 सेंटीमीटर अपार्ट. मग आता बघा हा एक O पॉइंट आपल्या डायग्राम मध्ये दिलेला आणि हा एक A पॉइंट. या दोघांमधलं ते डिस्टन्स दिले, किती दिले तुम्हाला, 16 सेंटीमीटर. त्याच्यानंतर इथे एक चार्ज ठेवलेला आहे, या चार्जची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला, 5 × 10⁻⁻8 कुलम. त्यानंतर इथल्या चार्जची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला, -3 × 10⁻⁻8 कुलम. आणि तुम्हाला काय प्रश्न विचारलंय, ऍट व्हॉट पॉइंट्स, ऍट व्हॉट पॉइंट किंवा व्हॉट पॉइंट्स, म्हणजे कदाचित तो पॉइंट 1 असू शकतो किंवा 2 असू शकतात किंवा त्याच्यापेक्षा जास्त असू शकतात. ऍट व्हॉट पॉइंट द लाईन जॉईनिंग द 2 चार्जेस इज द इलेक्ट्रिक पोटेन्शियल 0. म्हणजेच ह्या लाईन वरती किती पॉइंट वरती काय असेल, इलेक्ट्रिक पोटेन्शियल 0 असेल, असं तुम्हाला काय विचारलंय प्रश्न.
म्हणजे सरळ सरळ कोणत्या पॉइंटला इलेक्ट्रिक पोटेन्शियल तुमचा 0 असेल, कोणत्या पॉइंटला इलेक्ट्रिक पोटेन्शियल आपलं 0 असेल, या लाईन वरती हा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. आता बघा, असं समजा की हा पॉइंट आहे, हा पी पॉइंट, आणि या पॉइंटला इलेक्ट्रिक पोटेन्शियल काय आहे समजा 0. आता बघा, ड्यू टू V1, ड्यू टू चार्ज Q1 समजा पोटेन्शियल काय आहे V1, ड्यू टू चार्ज Q2 पोटेन्शियल समजा काय आहे V2. तर जर समजा या पॉइंटला जर दोघांमुळे पोटेन्शियल 0 असेल तर आपण काय लिहिणार, V1 प्लस V2 इज इक्वल टू काय लिहिणार 0. आता बघा, समजा ह्या पॉइंटचं इथून हे डिस्टन्स किती आहे x, किती आहे x. तर मला सांगा हे जे रिमेनिंग डिस्टन्स असेल, आता हे सेंटीमीटर मध्ये दिलेलं आहे, फिजिक्स आपल्याला कशामध्ये घ्या म्हणतं, मीटर मध्ये. तर 16 सेंटीमीटर म्हणजे किती मीटर असतं, 0.16 मीटर. ओके, आता समजा हे काय आहे तुमचं x, तर हे जे रिमेनिंग असेल हे किती असेल बाळांनो, 0.16 मायनस काय असेल x. बरोबर आहे, हे राहिलेलं शिल्लक काय असेल 0.16 मधून जेवढं काय x गेल्यानंतर राहतं ते काय असेल तुमचं x. आता V1 प्लस, आता V1 म्हणजे काय, पोटेन्शियल ड्यू टू चार्ज Q1 या पॉइंटला. आता हे कसं सोडवणार, आता तुम्हाला माहिती आहे फॉर्म्युला काय असेल, 1/4πε0 Q1/R1. आता Q1 या P पॉइंटचे इथून डिस्टन्स किती आहे x, प्लस 1/4πε0 ड्यू टू चार्ज Q2 V2 असेल, Q2/x म्हणजे इथली व्हॅल्यू किती आहे 0.16 मायनस काय x इज इक्वल टू काय 0. आता थोडस विचार करा, काय कॉमन निघायला लागले रे बाळांनो, इथं काय कॉमन निघतं, 1/4πε0 आतमध्ये काय राहतं Q1/x प्लस Q2 इथं काय राहिले शिल्लक 0.16 मायनस x. ओके, त्याच्यानंतर इज इक्वल टू 0. बरोबर आहे, कॉमन निघालं, राईट आहे. आता मला सांगा, हे जर पलीकडे गेलं 1/4πε0 तर काय होणार आहे, 0च होणार आहे, कारण मल्टिप्लिकेशनला जाईल आणि 0 इंटू एनिथिंग काय असतं 0. मग शिल्लक काय राहील रे बाळांनो, फक्त Q1/x प्लस Q2/0.16 मायनस x इज इक्वल टू काय असेल 0. ओके, आता Q1 ची व्हॅल्यू, पहिला चार्ज किती दिलाय बघा तुम्हाला, 5 इंटू 10 टू द पॉवर -8 डिवायडेड बाय x प्लस Q2 ची व्हॅल्यू किती दिली आहे तुम्हाला, Q2 ची व्हॅल्यू मायनस, बरोबर आहे, किती दिले, -3 इंटू 10 टू द पॉवर -8 अपॉन काय 0.16 मायनस x. ओके, इज इक्वल टू 0. ही जर टर्म मी पलीकडे पाठवलं तर हे मायनस पलीकडे जाऊन काय होईल रे बाळांनो, प्लस, म्हणजे काय राहील बघा, 5 इंटू 10 टू द पॉवर -8 अपॉन x इज इक्वल टू 3 इंटू 10 टू द पॉवर -8 अपॉन 0.16 मायनस काय x. ओके, आता आपल्याला काय करायचंय, त्याला सॉल्व्ह करायचंय. आता सॉल्व्ह करत असताना आपण काय करू शकतो लक्षात ठेवायचं, थोडस तुमचं जे काय मॅथमॅटिक्स आहे त्याचा इथं काय करा, व्यवस्थित यूज करा. आता 10 टू द पॉवर -8 10 टू द पॉवर -8 काय झालं तुमचं कॅन्सल. हे x तिकडे गेलं तर हे काय होईल तुमचं 3 इंटू x 3x. ओके, आणि हे काय राहतं लक्षात ठेवायचं, 5 इन ब्रॅकेट 0.16 मायनस काय x. आता ब्रॅकेट ओपन करा, मला सांगा 5 इंटू 0.16 किती येतं 0.8 मायनस 5x इज इक्वल टू किती आलं बघा 3x. मायनस 5x ला पलीकडे पाठवा रे बाळांनो, काय होतं प्लस 5x. 3x प्लस 5x काय येतं 8x. 8x इज इक्वल टू किती आलं 0.8. मग आता मला सांगा x इज इक्वल टू किती येईल, पटकन सांगा, इथूनच x इज इक्वल टू हे 0.8 डिवायडेड बाय 8 कुठे जाईल डिव्हिजनला, म्हणजे उत्तर किती येईल 0.1 मीटर. आणि 0.1 मीटर म्हणजे किती असतं बाळांनो 10 सेंटीमीटर. किती असतं 10 सेंटीमीटर. म्हणजे जर तुम्ही त्या पॉइंटला जर कुठे समजलात, त्या पॉइंटला जर बाळांनो तुम्ही या दोघांच्या मध्ये समजलात तर हा x किती वरती असेल 10 सेंटीमीटर आणि राहिलेला किती असेल बाळांनो 6 सेंटीमीटर.
ओके, म्हणजे Q2 पासून 6 सेंटीमीटर वरती आणि Q1 पासून किती 10 सेंटीमीटर वरती हा जो पॉइंट असेल ज्या ठिकाणी इलेक्ट्रिक पोटेन्शियल काय असेल 0. बट हा पॉइंट P लक्षात ठेवायचं ह्या A च्या अलीकडे सुद्धा असू शकतो. काय सांगतो नीट बघा, हा जो पॉइंट P आहे तुम्ही घेतलेला, समजा हा O आहे, हा A आहे, हे टोटल किती आहे बाळांनो 0.16 मीटर. तर हा जो पॉइंट P आहे कदाचित हा पॉइंट P इकडे सुद्धा असू शकेल ना, म्हणजे A च्या अलीकडे. हा चार्ज कुठला आहे Q1, हा चार्ज कुठला आहे तुमचा Q2, दोघांचा डिस्टन्स तुम्हाला माहित आहे. ओके, मग आता इथं काय करणार तुम्ही या सेकंड केस मध्ये, जर समजा तुम्ही काय घेतला हे 0.16 जर घेतला, ओके, आता हे टोटल समजा काय असेल x, टोटल काय असेल x Q1 पासून बर का. तर मला सांगा हे जे रिमेनिंग राहिलेलं पोर्शन आहे तो किती असेल x मायनस काय असेल तुमचं x मायनस 0.16, कारण Q1 चार्ज पासून हा P पॉइंट आपण x वरती कन्सिडर केलं. हे दोन चार्ज तर किती डिस्टन्स वरती आहेत 0.16 मीटर वरतीच आहेत. ओके, मग हा जो रिमेनिंग असेल तो रिमेनिंग किती असेल x मायनस 0.16. मग सेम जसं केला तुम्ही v1 प्लस v2 इज इक्वल टू काय केला 0, सेम तसंच करा. आता इथं फक्त काय करणार आपण 1/4 पाय एप्सिलॉन नॉट Q1. आता या पॉइंटला ड्यू टू हे डिस्टन्स किती आहे Q1 पासून Q1 अपॉन x प्लस 1/4 पाय एप्सिलॉन नॉट Q2 अपॉन, मला सांगा आता हा पॉइंट P पासून Q2 किती वरती आहे x मायनस 0.16 इज इक्वल टू काय 0. बाकी सगळी प्रोसेस कशी असेल आपली सेम. काय कॉमन निघेल बाळांनो 1/4 पाय एप्सिलॉन नॉट, इथं काय राहील Q1 अपॉन x प्लस या ठिकाणी काय राहील Q2 अपॉन x मायनस 0.16, ओके, इज इक्वल टू 0. हे 1/4 पाय एप्सिलॉन नॉट पलीकडे गेल्यानंतर काय होईल तुमचं 0, म्हणजे राहील काय शिल्लक बाळांनो फक्त Q1 अपॉन x प्लस Q2 अपॉन काय घेतलंय आपण x मायनस 0.16 इज इक्वल टू काय असेल 0. आता Q1 ची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला 5 इंटू 10 टू द पॉवर मायनस 8, x जशाच तसं. हे प्लस Q2 ची व्हॅल्यू किती आहे -3 इंटू 10 टू द पॉवर मायनस 8 डिवायडेड बाय x मायनस 0.16 इज इक्वल टू 0. आता प्लस मायनस काय होईल रे बाळांनो मायनस, आणि हा मायनस जर पलीकडे गेला तर मग अशी काय होणार आहे तुमचं प्लस, म्हणजे सेम बघा 5 इंटू 10 टू द पॉवर मायनस 8 डिवायडेड बाय x इज इक्वल टू 3 इंटू 10 टू द पॉवर मायनस 8 डिवायडेड बाय x मायनस 0.16. -8 काय झालं कॅन्सल. आता क्रॉस मल्टिप्लाय करा 5x मायनस 0.16 इज इक्वल टू काय आलं बघा 3x. 5 इंटू x 5x मायनस 0.16 इज इक्वल टू किती आलं 3x. 0.16 ला मल्टिप्लाय करा किती येतं बघा 0.80. आता -80 ला पलीकडे पाठवा 3x ला अलीकडे घ्या 5x मायनस 3x इज इक्वल टू किती 0.80. 5x मायनस 3x किती बाळांनो 2x, किती 2x इज इक्वल टू 0.80. मग इथून सांगा मला x ची व्हॅल्यू काय येईल 0.80 अपॉन 2 किती येतं 0.40 मीटर, म्हणजेच किती असेल 40 सेंटीमीटर. किती असेल 40 सेंटीमीटर. म्हणजे सांगण्याचा अर्थ काय, जर तुम्ही हे कंडिशन जर घेतलात बाळांनो तर हा जो पॉइंट आहे हा किती सेंटीमीटर वरती असेल 40 सेंटीमीटर. मग हे किती आहे सांगा मला 16 सेंटीमीटर जर असेल तर हे 40 वजा 16 किती असेल तुमचं 40 मायनस 16 किती असतं 24, बरोबर आहे 24 सेंटीमीटर. हे सेकंड केस जर तुम्ही तो पॉइंट पुढे एक्सटेंड केला तर. नाहीतर पहिल्या केस मध्ये काय आहे रे बाळांनो, पहिल्या केस मध्ये जर हा 16 दोघांच्या मध्ये असेल तर हे किती वरती असेल 10 सेंटीमीटर, तर हा उरलेला किती वरती असेल लक्षात ठेवायचं 6 सेंटीमीटर. बर, हे ओरिजिनच्या आपण उजव्या बाजूलाच दोन्ही पॉइंट घेतले.
तुम्ही मला सर्वांनी कमेंट सेक्शन मध्ये एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं. जे विद्यार्थी हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी फक्त मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. मी ओरिजिनच्या डाव्या बाजूला का पॉइंट कन्सिडर नाही केला ते. ओके, जे विद्यार्थी बघत आहेत ते सर्वजण कमेंट मध्ये याचा आन्सर मला देण्याचा प्रयत्न करायचा. ओके, की ओरिजिनच्या एक्स ऍक्सिस वरती हा पॉइंट आहे, ओरिजिनच्या पी पॉइंट उजव्याच बाजूला घेतला दोघांच्या मध्ये. नेक्स्ट टाइमला पण पी पॉइंट आपण राईट हँड साइडलाच घेतला पण एच्या पुढे, पण डाव्या बाजूला आपण का कन्सिडर करत नाही ह्या सर्वांचं उत्तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की द्या. ओके, चला एकदम सोपा क्वेश्चन घेऊया. बघा काय दिले तुम्हाला, अ स्मॉल पार्टिकल कॅरिंग अ निगेटिव्ह चार्ज. म्हणजे एक पार्टिकल आहे जो निगेटिव्ह चार्ज कॅरी करत आहे, किती 1.6 इंटू 10 टू द पॉवर -19 कुलम. तुम्हाला माहिती आहे हा चार्ज कुणावरती असतो, इलेक्ट्रॉन वरती. कुणावरती, इलेक्ट्रॉन वरती. ह्याला काय केलं लक्षात ठेवायचं, दोन हॉरिझॉन्टल प्लेट आहेत. समजा हे दोन हॉरिझॉन्टल प्लेट आहेत आणि याच्यामध्ये ह्या चार्जला काय केले लक्षात ठेवायचं, असं सस्पेंड केलेलं आहे इन इक्विलिब्रियम 10 सेंटीमीटर अपार्ट. म्हणजे तुम्हाला डिस्टन्स किती दिले लक्षात ठेवायचं, dx ची व्हॅल्यू दिले बघा 10 सेंटीमीटर अपार्ट. आणि प्रश्न काय विचारलंय तुम्हाला, हॅव्हिंग पोटेन्शियल dv ची सुद्धा पोटेन्शियल डिफरन्सची सुद्धा व्हॅल्यू दिले, किती दिले 4000 व्होल्ट. ओके, आणि फाइंड द मास ऑफ द चार्ज पार्टिकल. तुम्हाला काय विचारलंय, त्याचं मास कॅल्क्युलेट करा म्हणले. काय म्हणले, मास कॅल्क्युलेट करा. नीट लक्ष द्या, आता प्रॉब्लेम आपण कसं सोडवतोय ते खूप इझी प्रॉब्लेम आहे. तुम्ही थोडस मला विचार करून सांगा, हा चार्ज पार्टिकल इथं सस्पेंड आहे, म्हणजे याला कोण बॅलन्स करत आहे. तुम्हाला माहिती आहे हा खाली कुणामुळे येत असेल, ग्रॅव्हिटीमुळे, त्याच्या वेटमुळे. बट हा खाली पडत नाही, हा आतमध्ये सस्पेंड आहे, लटकत आहे. बॅलन्स याला कोण केलंय, तर या ठिकाणी जो फोर्स आहे तो कुठला फोर्स असतो, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. म्हणजे सरळ सरळ समजून घ्या, जो काय ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे त्याला कोण बॅलन्स केलेला आहे, या चार्जच्या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सने. बर, ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे म्हणजे वेट काय असेल, mg. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सचा फॉर्म्युला काय, q इंटू ई. मला काय काढायचंय, मास काढायचंय. मग मासची व्हॅल्यू काय रे बाळांनो, QE अपॉन काय असेल, g. आता g आपण 10 कन्सिडर करू शकतात किंवा 9.8 जे तुम्हाला असेल 9.8 आपण काय करू, कन्सिडर करू. बट चार्ज माहित आहे, ग्रॅव्हिटी माहित आहे, इलेक्ट्रिक फील्ड मला माहित आहे का, नाही. मग dvdx जर माहित असेल तर तुम्हाला माहित आहे की इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय असेल, निगेटिव्ह ऑफ पोटेन्शियल ग्रेडियंट. मग आता इथून काढा, -4000 डिवायडेड बाय dx ची व्हॅल्यू किती आहे, 10 सेंटीमीटर. फिजिक्स मध्ये सेंटीमीटर चालतं का, नाही. मग कसं करणार, 10 इंटू 10 टू द पॉवर -2 मीटर. बरोबर आहे, सेंटीमीटर चालत नाही. मग हे काय झालं, 10 इंटू 10 टू द पॉवर -2, 0 0 कॅन्सल, -400 10 टू द पॉवर -2 ला वर घ्या, किती येतं 10 टू द पॉवर +2. मग काय होणार आहे बघा, हे -400 म्हणजे अजून पुढे 2 काय येतील तुमचे 0 आणि SI युनिट काय असेल, न्यूटन पर कुलम. हे काय असेल आपले लक्षात ठेवा, इलेक्ट्रिक फील्ड. बट हे कशा साइन कुठला आहे तुम्ही ते यूज करत असलेलं मायनस. आता हा जो चार्ज पार्टिकल आहे तो निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह चार्ज म्हणजे क्यू ची सुद्धा व्हॅल्यू काय आहे, निगेटिव्ह. मग काय करा, क्यू ची व्हॅल्यू पुट करा, ई ची व्हॅल्यू पुट करा आणि जी ची व्हॅल्यू पुट करा. आता जी ची व्हॅल्यू मी इथं 10 घेतो, तुम्ही 9.8 घेऊन काय करा, सॉल्व्ह करा. ओके, मग m इज इक्वल टू क्यू ची व्हॅल्यू -1.6 इंटू 10 टू द पॉवर -9. ई ची व्हॅल्यू काय आलं बघा, -40,000. बरोबर आहे का, -40,000. ओके, डिवायडेड बाय, आता जी ची व्हॅल्यू 9.8 असते, बट मी या ठिकाणी काय करतो लक्षात ठेवा, जी ची व्हॅल्यू जी आहे ती 10 घेतो, थोडस म्हणजे अजून कॅल्क्युलेशन इझी जाईल. तुम्ही 9.8 ठेवा, लॉग टेबलचा यूज करा आणि कॅल्क्युलेट करून दाखवा. m इज इक्वल टू मायनस मायनस काय होतं, प्लस. ओके, म्हणजे बघा किती येणार आहे, 1 पॉइंट म्हणजे जर बघायला गेलात 1.6 बघा 10 टू द पॉवर -9 शे मायनस मायनस प्लस केलात, ह्यालाच मी 40,000 ला असं लिहू शकतो, 4 इंटू 10 टू द पॉवर 4. ओके,
डिवायडेड बाय किती असेल हे 10. 10 टू द पॉवर काय नसतं म्हणजे काय असेल 1. मग 1.6 आता 16 चोक किती येतं 64 म्हणजे 6.4. 10 टू द पॉवर -9 + 4 किती येतं -5. आणि खालचं जर 1 वर गेलं तरी 1 वर जाऊन काय होतं -1. बघा -9 + 4 -5 आणि -5 आणि खाली झालेलं -1 काय होतं -6 किलोग्रॅम. दिस इज युअर काय असेल लक्षात ठेवा. सो 10 टू द पॉवर -19 कुलम असते बरं का व्हॅल्यू. -19 इथं कुठं राहिलं आपलं हा -19 मग हे काय येणार तुमचं -16 किलोग्रॅम. त्या चार्ज पार्टिकलचं मास किती असेल बाळांनो 6.4 × 10 टू द पॉवर -16 किलोग्रॅम. एक शेवटचा प्रॉब्लेम घेऊया आज आपण 8.10. काय सांगतो प्रॉब्लेम. 2 चार्जेस आहेत दोघांचं मॅग्निट्यूड दिलंय. बघा पहिल्याचं मॅग्निट्यूड किती दिलंय 5 नॅनोकुलम. नॅनोकुलम चालतं का नाही कुलम मध्ये करा. किती येणार 5 × 10 टू द पॉवर -9 कुलम. सेकंड चार्ज किती दिलाय तुम्हाला -2 नॅनोकुलम म्हणजे किती येणार -2 × 10 टू द पॉवर -9 कुलम. प्लेस द डिस्टन्स. आता नीट लक्ष द्या. बघा थोडस विचार करा. हे कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये तुम्हाला आन्सर दिले x y आणि z. पहिला जो चार्ज आहे तो किती डिस्टन्स वरती ठेवलाय बघा. त्याचे कोऑर्डिनेट्स काय दिलेत तुम्हाला 2 सेंटीमीटर, 0,0. दुसरा जो चार्ज आहे त्याचे कोऑर्डिनेट किती दिलेत बघा तुम्हाला 20 सेंटीमीटर, 0 आणि 0. आता नीट लक्ष द्या काय प्रॉब्लेम आहे इथं. मग पहिला चार्ज दोघांचे YZ चे कोऑर्डिनेट 0, 0च आहेत. म्हणजे पहिला चार्ज एक्स ऍक्सिस वरती किती सेंटीमीटर वरती आहे 2 सेंटीमीटर वरती. आणि दुसरा चार्ज एक्स ऍक्सिस वरतीच किती सेंटीमीटर वरती आहे बाळांनो 20 सेंटीमीटर. आणि मला सांगा हे जे दोन्ही चार्ज मधलं आता बघा इथं कोण आहे Q1 5 नॅनोकुलम वाला. इथं कोण आहे Q2 किती -2 नॅनोकुलम वाला. मग मला सांगा या दोघांमधलं डिस्टन्स किती असेल 18 सेंटीमीटर. मग राहिला प्रश्न दोघांमधलं डिस्टन्स किती आहे 18 सेंटीमीटर. फिजिक्स मध्ये सेंटीमीटर चालतं का नाही. मीटर मध्ये कन्वर्ट करा 10 टू द पॉवर -2 मीटर. आणि काय विचारले आता प्रश्न बघा नो एक्सटर्नल फील्ड. ओके आणि फाइंड द इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. आणि फॉर्म्युला काय आहे U is equal to 1/4 pi epsilon naught Q1 Q2 upon R. 1/4 pi epsilon naught ची व्हॅल्यू 9 × 10 to the power 9. Q1 ची व्हॅल्यू 5 × 10 to the power -9. Q2 ची व्हॅल्यू -2 × 10 to the power -9 डिवायडेड बाय डिस्टन्स 18 × 10 to the power -2. बघा 9 × 9 9 2 18 2 2 काय झालं कॅन्सल. ओके बघा आता U इज इक्वल टू काय करतोय नीट बघा हे 10 टू द पॉवर +9 10 टू द पॉवर -9 कॅन्सल. राहिलं का इथं फक्त -5 इंटू आता -5 इंटू ह्या 10 टू द पॉवर -2 ला वर घ्या काय होतं +2 आणि -9 +2 किती येतं -7 जूल. आता ह्याला जर -6 मध्ये जर लिहायचं असेल तर असं सुद्धा लिहू शकता तुम्ही -0.5 × 10 टू द पॉवर -6 जूल. आणि जर तुम्ही हे -6 जरी काढला तरी जूलचं काय होतं मायक्रो जूल म्हणजे 0.5 मायक्रो जूल. दिस इज युअर फायनल आन्सर. अशा पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये बाळांनो एकूण 5 प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करून घेतलेला आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल स्टेप बाय स्टेप. यानंतर जसे आपले टॉपिक मधले एक्झाम्पल संपतील तसे आपण लगेच एक्सरसाइज मधले न्यूमरिकल्स तुमच्यासाठी घेणार आहोत. तोपर्यंत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्र मैत्रिणीला चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा तुमच्या घरच्यांना. कारण जे विद्यार्थी 9वी 10वी 11वी 12वीची प्रिपरेशन करत असतील सर्वांना या आपल्या चॅनलवरती काही ना काही माहिती भेटणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही 12वीला असाल नसाल तर तुम्ही हा चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.